सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्द मार्गेण वयं सर्वे समर्पिताः। साहेब साहेब मोठे साहेब बोलवत आहेत, चला लवकर. एक्सक्यूज मी सर, माझी जरा मदत कराल, मला समजत नाहीये. हो हो, का नाही. बॉसला ना फक्त ऑर्डर द्यायला येते, काम करून टाक, काम करून टाक. अरे कसं काम करणार? अरे काय झालं, एवढा का चिडलायस? आपले बॉस आहेत ना, म्हणतात 4 दिवसाचं काम 2 दिवसात पूर्ण करा. असं कसं होईल? कूल डाऊन, कूल डाऊन, सगळं काही ठीक होईल, टेन्शन घेऊ नकोस, कळलं का? अर्णव, कुठे आहेत सगळे? कधीपासून बेल वाजवतोय, दरवाजा वेळेत नाही उघडतायत. अर्णव डान्स करत होता आणि मी किचन मध्ये होते. दिवसभर नुसता डान्स आणि मस्ती, अभ्यासाच्या नावाने बोंबा. आता पाणी आणणार आहेस का असाच बसून राहू? हो हो आंटी आहे. आल्या आल्या पूर्ण घर डोक्यावर घेतलं. दिवसभर मेहनत करून आलोय, तुझ्यासारखा घरात पडून नाहीये. कामावर जाता म्हणजे आमच्यावर उपकार करता का? प्रत्येक माणूस आपल्या फॅमिलीसाठी करतो, तुम्ही काय वेगळे नाही आहात. अशी वाणी बोला की मन आनंदित होईल, दुसऱ्यांनाही बरं वाटेल आणि तुम्हालाही बरं वाटेल. हे वाक्य जुनं असेल पण प्रभावशाली आहे. लोकांना नेहमी अशा लोकांबरोबर राहायला आवडतं ज्यांच्याशी बोलून त्यांना खूप आनंद मिळतो. आपल्या भाषेचा गोडवाच लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो. तरी सुद्धा माहित नाही का बरेच लोक आपला त्रास, आपला मनस्ताप आपल्या भाषेत आणून कटुता निर्माण करत असतात. पप्पा पप्पा, मला स्कूलच्या पिकनिकसाठी फीज हवी आहे. शांतपणे जेवू पण नाही देणार.
अभ्यास तर करायला नको, फक्त फीस भरत राहायची. अर्णव, अर्णव बाळा, जेवण तर संपव. अर्णव बाळा, दुखावलत ना त्याला? तुम्ही मुलाबरोबर सुद्धा नीट बोलू शकत नाहीत का हो? अगं नीटच बोलतोय, अजून कसं बोलतात? मी काय शत्रू आहे त्याचा? तुम्हाला नाही कळणार. मला नाही कळणार. समजूतदारपणाचा भार तर सगळा तुझ्यावर आहे ना. आज पुन्हा ऑफिसला लेट होणार. एक काम वेळेवर होत नाहीये. तुम्ही लवकर नाश्ता करून घ्या, मी तुमचा टिफिन बनवते. आता तूच कर नाश्ता. मला आधी ऑफिसला जायला लेट झालाय. लवकर उठायला होत नाही ना, स्वतः उठत ना दुसऱ्याला उठवत. अहो, मी तर लवकरच उठले होते. नाश्ता सुद्धा रेडी आहे. आता जर तुम्ही उशिरा उठला त्यात माझी काय चूक? तू ना फक्त एक काम कर, माझ्याशी हुज्जत नको घालत बसूस इकडे. इथे तुझं बोलणं ऐकू, तिथे ऑफिसमध्ये बॉसचा ओरडा ऐकू. हेच करत राहू काय? नाही करायचं मला. विनोद सर, ही फाईल मोठ्या साहेबांनी पाठवली. त्याने ही फाईल चेक करायला सांगितले. खूपच अर्जंट आहे. सगळ्यांना अर्जन्सी आहे. मी मशीन आहे ना. जा एक चहा घेऊन ये. चहा? चहा तर मुकेश बनवतो. तुम्ही त्याला सांगा ना. तुम्ही आणलं तर काय आकाश कोसळणार आहे? बघताय ना, मी मोठ्या साहेबांचं काम करतोय आणि तसंही मी त्यांचा नोकर आहे, तुमचा नाही. मित्रांनो, सहसा असं होतं की आपण समोरच्याशी ज्या भाषेत बोलतो तो आपल्याला त्याच भाषेत उत्तर देतो. जेव्हा आपण आपल्या बोलण्यातून कुणाचा अपमान करतो तेव्हा तोच अपमान आपल्याला परत मिळतो, ज्यामुळे आपल्या जीवनात आणखी तणाव येतो. पण आपण जेव्हा कुणाला सन्मानपूर्वक बोलतो तेव्हा समोरून आपल्यालाही तसाच सन्मान मिळतो, ज्यामुळे आपलं मन प्रसन्न राहतं. मनोज सर, ही फाईल मोठ्या साहेबांनी पाठवली. तुम्ही ती चेक करून घ्या. ठीक. बरं, काय चाललंय? कसे आहात तुम्ही? भगवंताची कृपा आहे. मी ठीक आहे. अच्छा, ऐका ना, आज सकाळपासून मला चहा नाही मिळाला. हा मुकेश गेलाय कुठं? माहित नाही. कुठेतरी कामानिमित्त गेला असेल. अच्छा, काही हरकत नाही. मी आणतो ना तुमच्यासाठी चहा. अरे असू द्या, तुम्हाला इतरही कामं असतील ना. हो साहेब, काम तर होतच राहील. तुम्ही त्याची काळजी नका करू. मी आणतो तुमच्यासाठी चहा. काय मग मनोज, कसं आहेस? घरी सगळे कसे आहेत? बस सगळं ठीक आहे. तुम्ही बोला. काय बोलू यार, खूप टेन्शन आहे. ऑफिसमध्ये बॉसचं प्रेशर आहे, घरी फॅमिलीचं प्रेशर. सगळे टेन्शन देत आहेत. तू लकी आहेस भावा, जे तुला अशी फॅमिली मिळाली जी तुला इतका सपोर्ट करते. एक मी आहे याची कुठेही कोणीच कदर करत नाही. मग ते घर असो किंवा ऑफिस, सगळे भांडायला तयार आहेत. अरे पण झालं काय? आता तुला काय सांगू, हे आपल्या ऑफिसचा पिऊन पासून घरातल्या मुलांपर्यंत कोणी नीट बोलतच नाही. अरे जसं तुझ्यावर प्रेशर आहे ना, तसं इतरांवरही असतं. आता तुम्ही जसं बोलणार तसाच समोरचा तुमच्याशी बोलणार, होय की नाही? अरे पण मी मुलांवर ओरडतो ते त्यांच्या हितासाठीच ना. पण माझी वाईफ आहे जी मला समजून घ्यायला तयार नाही. रोज तिच्यामुळे मला उशीर होतो. कधीही वेळेवर नाश्ता बनवून देणारच नाही. आणि जर काही बोललंच तर उलट ऐकायची तयारी ठेवा तुम्ही. यार मला कंटाळा आलाय, कळत नाही आता काय करावं. अरे तुला माहिती आहे का या सगळ्याचं कारण काय आहे? काय? तुझी भाषा आणि तुझ्या बोलण्याची पद्धत. म्हणजे हेच की तू सर्वांशी थोडं प्रेमानं आणि थोडं गोड बोलून बघ, सगळं टेन्शन दूर होईल. अरे यार, आता माझ्या भाषेचा प्रॉब्लेम काय याच्यामध्ये?
तुला भलेही वाटत नसेल, पण सत्य तर हेच आहे. अरे मी कितीही प्रेमाने बोललो ना यांच्याशी तरी हे लोक सुधारणार नाहीयेत. बरं नसेलही, पण तू एक दिवसासाठी माझं म्हणणं ऐकून तरी बघ, प्रयत्न तर कर. बरं ठीक आहे, तू एवढं बोलतोयस तर मग उद्या भेटूया. आणि हा, मी जे बोललोय ना ते नीट लक्षात असू दे. लक्षात ठेवेन. चल आता. स्वाती, एक गिलास पाणी दे ना प्लीज. तुमची तब्येत तर ठीक आहे ना? हो हो, माझी तब्येत ठीक आहे. काय झालंय मला? बरं, मी पाणी घेऊन येते. अर्णव, काय करतोयस बाळा? व्हिडिओ गेम खेळतोय पप्पा. अच्छा, मला दाखव. मी पण खेळेन ना आज तुझ्यासोबत. ठीक आहे. हे बघा पप्पा, हे असं खेळतात. अरे वा. हे घ्या पाणी. हे पकड पकड. थँक्यू. तुम्ही दुपारी नीट जेवलात ना? हो, मनोज बरोबर लंच टाइमला बाहेर गेलो होतो, तिकडेच खाल्लं. बरं, मी तुमच्यासाठी नाश्ता बनवून आणते, ठीक आहे? हे बघा पप्पा, याला ना असं शूट करायचं. असं? अरे वा, मस्त खेळतोस रे एकदम. चल आता अर्णव बाळा, होमवर्क पूर्ण कर. नंतर करतो ना मम्मी. बस हा एक गेम खेळल्यानंतर करेल तो आपला होमवर्क कम्प्लीट. हो ना बेटा? हो पप्पा. चल लवकर लवकर लवकर. In the next chapter, Krishna will explain how is the action of Krishna is different. In this... अनु बेटा, चल आता झोपा. खूप रात्र झालीये. सकाळी उठून अभ्यास करशील तर सगळं काही लक्षात राहील. ओके पप्पा. गुड नाईट बेटा. एक मिनिट पप्पा. अरे गुड नाईट पप्पा. मनोज अगदी बरोबर बोलत होता. आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं. गोड बोलण्याचीच तर ही किमया आहे. गुड नाईट बेटा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता उठा ना हो, ऑफिसला लेट होतोय ना. हा घ्या चहा, मी तुमचा टिफिन रेडी करते. स्वाती, थँक्यू. गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग पप्पा. पप्पा, मी लवकर उठून पाठ केलं आणि मला सगळं पाठ झालं. अरे वा, व्हेरी गुड. हा, हे घे, तुझ्या टीचरना दे तुझी पिकनिकची फीस. थँक्यू पप्पा. चला आता गप्पा बंद करा आणि खाऊन घ्या, नाही तर शाळेत जायला उशीर होईल. बाय मम्मी. बाय बाय बाळा. पप्पा. बाय बेटा. हे घ्या, तुमचा टिफिन, तुमची बॅग सगळं रेडी आहे.
थँक्यू थँक्यू सो मच. अरे देवा, यांच्यात इतका बदल कसा झाला? आता बदल झालाच आहे तर प्लीज यांना असंच राहू दे. शंभू काका, हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. साहेब, आज तुम्ही एवढ्या लवकर कसे? ते बॉसचं काही अर्जंट काम होतं, म्हटलं ते कम्प्लीट करावं. अच्छा अच्छा, ठीक आहे. चहा? मोठे साहेब आलेत ना, त्यांच्यासाठी बनवलाच होता, म्हणून म्हटलं तुम्हालाही द्यावा. शंभू काका. काय साहेब? थँक्यू. ठीक आहे. काय म्हटलं होतं ना, एकदा प्रेमानं बोलायला सुरुवात कर. हो यार, तू बरोबर बोललास. तुझ्या एका सल्ल्यामुळे माझं पूर्ण आयुष्यच बदललं. आज मला कळलं यार की आपल्या आयुष्यात आपल्या भाषेचा आणि आपल्या बोलण्याचा किती प्रभाव पडतो ते. आणि म्हणूनच जर आपलं जीवन सरळ आणि सोपं करायचं असेल तर आपलं गोड बोलणंही महत्वपूर्णच आहे. आणि ही एवढी छोटीशी गोष्ट माझ्या इतक्या उशिरा लक्षात आली बघ. यार मनोज, थँक्यू यार. थँक्यू व्हेरी मच. इट्स ओके यार. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला कळायला लागतं की तुमच्या आयुष्यात खूप तणाव, त्रास वाढलाय, तेव्हा सर्वात आधी लक्ष द्या की तुमचं बोलणं तर चुकीचं नाही ना. कारण आयुष्यात सुख, शांती आणि आनंदासाठी मृदू भाषा म्हणजेच भाषेत मधुरता असणं खूप गरजेचं आहे.